महाराजांच्या जीवनातले असे प्रसंग येतं, एवढे प्रसंग म्हणजे घेण्यासारखे येतं, हृदयाला पीळ पाडणारे प्रसंग येतं. ज्या वेळेला कबीरदास महाराज, नामदेव महाराज सगळ्या संत मेळ्याबरोबर राहायचे. संत कधीच जाती भेद करत नव्हते. आणि एक वेळेस असेच तीर्थाटन करून नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली अनेक संत कबीरदासाच्या घरी आले. आणि आले का ते 4-2 दिवस थांबायचे, काय करायचे. आणि मग ते कबीरदासाच्या घरी काय असायचं, देव भक्ताला की करून येते संसार. देव त्याच्या भक्ताला कधी श्रीमंत करत नाही. का तर त्याला जर श्रीमंत केलं तर त्या श्रीमंतीच्या आनंदात ऐश्वर्यातच राहील ना, मग माझी भक्ती कोण करेल. म्हणून देव त्या भक्ताला कधीच जास्त श्रीमंत करत नाही. आणि मग आता संत मांदी घरी आली आहे, घरात काहीच नाही, जेवण करायचं आहे. त्यांचा एवढा छोटासा मुलगा कमाल, तो कमाल बोलतो बापाला, बाबा काळजी करू नका, चला माझ्याबरोबर. आणि ते कमाल आणि कबीरदास एका मारोड्याच्या दुकानाकडे येतात. तो बोलतो आपण बाबा चोरी करायची संतांकरता, आणि आपण दुकानातून त्या संतांना जेवढं जेवण्याकरता सामान लागेल तेवढं सामान घेऊन यायचं. आणि मग ते काय करतात, त्या भिंतीला असं बोगदं पाडतात आणि त्या कमालला आतमध्ये सोडतात. कमालला आतमध्ये सोडले, जेवणापुरतं तांदूळ डाळ काय जे सामान लागतं ते त्यांनी घेऊन कबीराच्या हातात दिलं बाहेर. कबीराच्या हातात दिलं, आता कमालला बाहेरच येता येईना. तोपर्यंत इकडं तो मारोडी उठलेला होता. आता येईना, मग त्या कमालनी काय केलं, एक धारदार शस्त्र कबीराच्या हातात दिलं. बाबा आता मागे पुढे पाहू नका, आपण चोर घोषित होऊ, तुम्ही माझं मुंडकं तोडा आणि घरी घेऊन जा. कबीराने त्या मुलाचं मुंडकं तोडलं, घरी नेऊन ते मुंडकं झाकून ठेवलं. इकडं त्या कबीराच्या बायकोनी स्वयंपाक केला, जेवणाच्या पंक्ती बसल्या, सगळे जेवले खावले, रात्रभर झोपले. आणि सकाळी ते संत मार्गस्थ व्हायला निघले. ज्या वेळेला ते रस्त्याने चाललेले तर तोपर्यंत काय झालं, सकाळी त्या मारोड्याने पाहिलं आपल्या घरात म्हणजे चोर शिरले दुकानात, आणि कोणाचं तरी धडच आहे फक्त आतमध्ये, आणि मुंडकं नाही आहे. मग गावात चौकट चर्चा झाली का कोणीतरी चोरी केली मारोड्याच्या घरी, पण त्याला मुंडकंच नाही. मग त्या लोकांनी काय केलं, पंचायत भरली आणि जे धड होतं मुंडक्याच्या खाली ते वेशीला टांगले. वेशीला टांगलेलं आहे ते कमालचं शरीर. आणि आता हे संत चालले तर पुढच्या मार्गाला, आणि कबीरदास पण त्यांच्याबरोबर वाटे लावण्याकरता आलेले. आणि ते धड होतं ना, त्या धडाने हात वर केले आणि या संताला नमस्कार केला. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज अनेक संत बोलतात, ही महान विभूती आहे, हे सामान्य नाही आहे. काय झालं असेल, काय प्रकार झाला असेल, काय याला म्हणजे धड नसताना याला वेशीला टांगलेले. माऊली बोलतात, याचं जर मुंडकं असतं तर आत्ता पण याला जिवंत केलं असतं. त्यावेळेला कबीर महाराजांना एवढं भरून आलं हृदय त्यांचं, आणि ते बोलले, थांबा म्हणे 5 मिनटं, 5 मिनटं थांबा म्हणे. पळतच कबीरदास घरी गेले आणि ते झाकून ठेवलेलं मुंडकं घेऊन आले. आणि माऊलीने ते मुंडकं त्या धडाला लावल्याबरोबर तो कमाल जिवंत झाला. काय असतं, संत माणसासारखे दिसतात पण ते माणसं नसतात. एक हे आहे पा, समुद्र नदी नव्हती पैगा, पाषाण म्हणूनही लिंगा. संत नव्हती जगा, माणसाच्या सारखे लिंग असतं शंकराचं. त्याला आपण दगड म्हणू शकतो का, पण दगडाचंच आहे का नाही. नदीत बी पाणी, समुद्रात बी पाणी, पण नदीला समुद्राची उपमा मिळेल का, नाही. तसं संत हे जरी माणसाच्या रूपात असले तरी माणसं नसतात, ते महान विभूती असतात. अशा प्रकारचे संत असतात. दुसरा दृष्टांत द्यायचा झाला, एक वेळेस असेच कबीर महाराज कुठेतरी गेलेले होते आणि पुन्हा संत त्यांच्या घरी आले. संत घरी आले, संतांना जेवण करायचे, घरात काहीच नाही. कबीराची बायको त्या मारोड्याच्या दुकानात जाते आणि त्याला बोलते का,
माझे पती घरी नाही तर आणि माझ्या घरी संत मंडळी आलेली, तर मला थोडं सामान उधार द्या. आता तो मारोडी वासनांत होता. कबीराची बायको म्हणजे, कारण काय असतं संतांच्या भक्तांच्या चेहऱ्यावर जे चेज असतं ना ते खूप सुंदर असतं. तशी कबीराची बायको एवढी सुंदर लावण्य होती आणि या मारोडीचं मनात पाप आलं. तो मारोडी बोलतो तुला पाहिजे तेवढं सामान देईल, पण माझ्या तू 2 तास माझ्यासाठी पाहिजेस. तिला ते शब्द ऐकल्याबरोबर एवढं म्हणजे धक्का बसला. पण ती म्हणे आज मी माझं शरीर विकेल पण संत उपाशी जाऊ देणार नाही. तिने स्मरण केलं पांडुरंगाचं पतीचं आणि त्यांना साक्षी ठेवून त्या मारोड्याला म्हटले काय हरकत नाही, मी 2 तास तुम्हाला माझं शरीर विकलं म्हणून समजा, मला सामान द्या. सामान घेतलं, घरी आली, स्वयंपाक केला, संत जेवायला बसले, तेवढ्यात कबीर महाराज बाहेरून आले. कबीर महाराजांना आश्चर्य वाटलं का आपल्या बायकोनी काय केलंय, एवढे संत जेव घालू राहिली, काय हरकत नाही म्हणे. संत जेवले आणि संताला वाटं लावलं आणि कबीरदासन महाराजांनी विचारलं पत्नीला, मग तू सामान आणलं कुठून? तेव्हा ती सांगते स्वामी मी माझं शरीर मारोड्याला 2 तासापुरतं विकलंय, तेव्हा सामान घेऊन आले म्हणे. त्यावेळेला कबीरदासाला एवढा आनंद झाला का माझी पत्नी सुद्धा कुठं कमी नाही संतांच्या सेवेकरता. ठीक आहे म्हणे, आवड लवकर म्हणे, तो तुझी वाट पाहत असेल. आणि कबीर महाराजांनी घरातली एक ठेवणीची साडी काढली, बायकोला ती साडी घालायला दिली. बाहेर पाऊस येतोय, सगळं रस्त्यात चिखल झालेला आहे. कबीर महाराजांनी बायकोला खांद्यावर घेतलंय आणि मारोड्याच्या दुकानासमोर नेऊन तिला उतरवले खांद्यावरून. तोपर्यंत मारोड्याचा काम एवढा उफाळून आलेला होता, त्यांनी सेज बीज असं सुंदर सजून ठेवलं होतं. आता ते शब्द तोंडातून काढून नाहीत आपण. आणि हिला खाली उतरवलं आणि कबीरदास घरी निघून गेले. हिला आतमध्ये घेतलं त्या मारोड्याने आणि पायाकडे लक्ष गेलं तिच्या. तो मारोडी बोलतोय का बाहेर एवढा पाऊस येतोय, एवढा चिखल आहे, तुझ्या पायाला चिखल लागलं नाही, तुझं शरीर अंग ओलं झालं नाही, काय चमत्कार आहे. तेव्हा ती म्हणती का माझे पती कबीरदास आणि त्यांनी मला इथं आणून सोडले. कबीरदास म्हटल्याबरोबर त्या मारोड्याच्या डोळ्यापुढे लख प्रकाश पडला आणि ती जी स्त्री होती ती घडीत त्याला लक्ष्मी दिसायची, घडीत पांडुरंग दिसायचा, घडीत रुक्मिणी दिसायची. तो मारोडी एवढा म्हणजे शर्मिंदा झाला आणि त्यांनी त्या कबीरदासाच्या बायकोचे चरण पकडले. मला माफ कर मातेमध्ये, मला माफ कर, मी खूप मोठी चूक करायला निघलो होतो. आणि मानापानात कबीरदासाच्या पत्नीला त्यांनी काही मिनिटात हे घरी जाऊन पोहोचतात का नाही तर तिला घरी नेऊन सोडलं. संतांची सेवा वायाला जात नाही, फक्त आपला निर्धार पाहिजे तेवढा. आणि कबीरदासाचा मुलगा कमाल हा सुद्धा खूप कीर्तिवान होता, खूप म्हणजे त्याची भक्ती पराकुटीला पोहोचलेली होती. संत कसे असतात म्हणजे त्यांना विरक्त असते, त्यांना कशाचीच म्हणजे माझं म्हणून त्यांना काही वाटत नाही. काही 10 माझे असावं ते 5 माझे असावं, त्यांना जेवढं आहे ते साठवायची त्यांची हे नसते. एक वेळेस कमाल असेच द्वारकेला गेला, बरेच दिवस ते द्वारकेत राहिला आणि येता येता एक मारोडी तो चित्रकूटवर राहत होता आणि तो द्वारकेमध्ये त्याला भेटला होता. त्यांनी खूप आग्रह केला कमालला का आमच्या चित्रकूटला चला, थोडे दिवस आमच्या तिथं पण राहा. आणि घेऊन आला तो मारोडी सावकार त्याला कमालला तिथं. चित्रकूटला 5-6 महिने कमाल तिथं राहिला. मग तिथं ते कथा कीर्तन भजन प्रवचन खूप नामस्मरण चाललेलं चित्रकूटला. आणि मग त्याला सावकाराला एवढा आनंद झाला का हा मुलगा आला आपल्या इथं आणि सगळं आपल्या ह्या चित्रकूटचा चेहरा मोहरा बदलून टाकला आणि सगळं भक्तिमय वातावरण तयार केलं. बरेच दिवस झाल्याच्या नंतर कमाल बोलतो का आता मला जायला पाहिजे, माझे आईवडील वाट पाहत असतील. आणि मग त्या सावकाराने असे धनाचे म्हणजे खूप असं धन गोळा करून त्याला द्यायचे, हिरे मोती बाजू पैसे आडके असं ठरवलं त्यांनी द्यायचं. त्यावेळेला तो कमाल बोलतो का ह्याचा आम्हाला मोह नाही, आम्हाला गारा आणि हिरा समानच असतात,
जसे तुकाराम महाराज म्हणायचे ना, सोने मोती आम्हा मृत्यू के समान, तसे कमाल बोलला, हे गारा आणि हिरा आम्हाला सारखेच असतात. तुम्ही मला काही देऊ नका, आम्हाला घ्यायला आवडत नाही. माझ्या वडिलांना तर बिलकुलच आवडत नाही म्हणे. आणि तो म्हटला, ज्याला भूक नाही त्याच्या पुढं अन्नाचे ढिगारे मांडणं किंवा समुद्र आधीच भरलेला आहे त्याच्यात पाऊस पडणं याचा उपयोग नाही म्हणे. मी घेणार नाही, मला देऊ नका. आणि आता ह्या सावकाराला तर काहीतरी द्यायचंय, कसं द्यायचंय म्हणून जायच्या वेळेला काय केलं, सावकाराने असं मोठीत एक हिरा घेतला आणि जाताना त्याला आलिंगन दिलं. आलिंगन देता देता त्याच्या झोळीमध्ये तो हिरा टाकून दिला. हिरा टाकून दिला. इकडं कबीराला समजलं का आपला मुलगा भ्रष्ट झालाय, कलंकित आहे. कबीर कमाल घरी आला आणि कबीर बायकोला बोलतात, आपला कमाल विकला, कमालनी विकिले नाम आणि त्या बदल्यात हिरा आणला म्हणे. त्यांनी घरा आणला हिरा. आणि मग त्यांनी इतकं म्हणजे नाराजी व्यक्त केली का तू माझ्या पोटी आलास जन्माला म्हणे, तू कलंकित केली भक्ती म्हणे, नाव विकलंस आणि हिरा घेऊन आलास. तो सांगत होता, बाबा मी खरंच आणलं नाही, त्यांनी माझ्या पुढे एवढं धन मानलं होतं, मी त्यांना खूप समजावून सांगितलं, आम्ही काही घेत नाहीत, आम्हाला काही लागत नाही, माझ्या वडिलांना बिलकुल आवडत नाही, मी नाही आणला बाबा. शेवट कमाल तो हिरा घेऊन चित्रकूट पर्वतावर परत गेला आणि त्या सावकाराने हिरा तो परत केला. हे होते संत. अशा अनेक गोष्टी आपल्याला यांच्या जीवनावर सांगता येतील. संत शांत असते, संयमी असते, कुठल्याही गोष्टीत ते कधी क्रोधित होत नाहीत, हायपर होत नाहीत. एक वेळेस असंच एक माणूस रस्त्यात चालला होता, श्रीमंत होता, पण श्रीमंताच्या घरात शांती असते असं नाहीच, समाधान ते बिलकुलच नसतं. आणि तो माणूस असा घरात कचकच झालेली होती आणि ते रस्त्यावर चाललेला आणि एका माणसाला तो म्हटला, हो मला काही थोडं शांतीचा मंत्र तरी द्या म्हणे, घरात सुख समाधान काय कसं भेटेल म्हणे, त्याच्याकरता मला थोडीशी माहिती द्या म्हणे. तो म्हणे तुला शांतीच पाहिजे ना, तू एक कबीरदासाच्या तिथं जा म्हणे, तुला तिथं तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटेल म्हणे. मग तो आला आणि कबीरदास महाराजांना नमस्कार केला. म्हणे महाराज मी तुमच्याकडे प्रश्न घेऊन आले, माझ्या प्रश्नाचं निरसन करा म्हणे तुम्ही. ते म्हणे काय म्हणे, आमच्या घरामध्ये ना सारखं तुम्ही चाललेलं असतं म्हणे, कोणीच कोणाचं ऐकत नाही आणि कोणीच कोणाला समजून सांगत नाही म्हणे, मला त्याच्यावर काहीतरी गुरुमंत्र द्या. तर म्हणे ठीक आहे बसा म्हणे तुम्ही इथं. बसा म्हटले. दुपारी 12 वाजलेले होते आणि कबीरदासांनी बायकोला आवाज दिला, निमा म्हणे कंदील लावून आण. दुपारी 12 वाजता त्या पत्नीने एकही प्रश्न म्हणजे पुढं मांडला नाही का तुम्हाला आता कंदील कशाला लागतोय, आता दुपारचे 12 वाजलेले काय. गुपचूप तिने कंदील आणला आणि लावून आणि कबीर महाराज समोर ठेवला. काही वेळाने कमाल आलाय 4-5च्या दरम्यान बाजारात गेलेला सेले विकून, आणि तो आल्याबरोबर कबीरांना सांगतो, आता इकडे हे त्याच्या येण्याची वाट पाहत होते, काहीतरी ते मीठ आणायचे त्याने आणलेल्या पैशाचं. आणि कमाल येतो आणि बापाला बोलतो का बाबा मी रस्त्याने येत होतो आणि असे रस्त्यावर 2-4 भिकारी बसलेले होते आणि ते मला म्हणत होते, बेटा मला खूप भूक लागली, आम्ही 4 दिवस झाले काही खाल्लेलं नाही, आम्हाला काहीतरी खायला दे. आणि मग बाबा मी त्या 4 लोकांना घेऊन गेलो एका हॉटेलमध्ये, त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि जे थोडे उरलेले पैसे होते मी त्यांना देऊन टाकले. बाबा त्यांना देऊन टाकले. त्यावेळेला कबीर बोलतोय, खूप चांगलं केलंस कमाल. त्यांचा आत्मा शांत झाला. यांच्या आत्मेकडे अन्न पाण्यावर पोहोचून धडपडत होते पण त्यांचा आत्मा शांत केलास, खूप छान झालं म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर हा माणूस दिवसभर बसून कंटाळलेला होता, याला ह्याच्यातून कुठलाच बोध घेता आला नाही. मग तो म्हणतो, कबीरदास मला किती वेळ बसून ठेवता, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना म्हणे तुम्ही. तेव्हा कबीर महाराज बोलतात, तुला अजून तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही का? किती सोपं आहे म्हणे याच्यात. मी ज्या वेळेला 12 वाजता कंदील लावून आणायला बायकोला सांगितला, तिने प्रश्न केला का आता 12 वाजले तुम्हाला कंदील कशाला पाहिजे? माझा मुलगा तिकडे शेले विकून आलाय, घरात आमच्या संध्याकाळी खायला काही नाही.
तो पैसे तिकडेच खर्च करून आलाय, कोणाला दान करून आलाय. कोणी बोललं का घरातलं, आई बोलली का बाप बोलला, बाळा आपल्याला संध्याकाळी खायला काही नाही, तू काच पैसे तिकडे नासून आलास. हा जीवनाचा आणि संसारातला खरा गुरुमंत्र आहे. आणि असं केलं तरच घरात शांती समाधान लाभलं. तू एक बोलला का तुझी बायको दुसरं बोलते, मुलगा तिसरं बोलतोय, कसं सुख आणि कसं समाधान येईल. हे संत किती सोप्या भाषेत आपल्याला जीवनाचे म्हणजे खाचा खोचा समजून सांगते. डायरेक्ट सांगत नाही, ते वेगळ्या पद्धतीने सांगतात. म्हणून आपण संतांच्या सानिध्यात ग्रंथाच्या सावलीत बसलं पाहिजे. आपल्याला कधीच ऊन लागणार नाही आणि कधीच मार्ग चुकणार नाही. म्हणून नेहमी संतांचे चरित्र वर्णन करावे. तुका म्हणे पापेन जाती संतांचे आजपे. आपल्या बुद्धीला जसे पटतील तसे काय ना, आपण काय मोठे महान आहोत अशातलं नाही, पण आपण जेवढा अभ्यास केला आहे. रामदास स्वामी बोलतात, जे जे आपण अशी ठावे ते ते दुसऱ्याची शिकवावे. शाने करून सोडवे सकळ जन. मी खूप शहाणी आहे आणि मी खूप अभ्यासू आहे, हा तर विषय तुम्ही डोक्यातून काढून टाका. पण कुठून तरी काहीतरी गोळा करायचं आणि तुमच्या पुढं मांडायचं. आणि तुम्ही पण ना सगळ्या शरीराचे कान करून ऐकत जा. आपण त्याचा अनुकरण करायचं आहे आपल्याला. आपण खूप मोठे महान नाहीत, पण आपल्याला रोजच्या जीवनात तात्पुरतं सुखाने जगता येईल त्याच्यापुरतं तरी आपण ह्या कथा ऐकल्या पाहिजेत, अनुकरण केलं पाहिजे. आणि म्हणून जाता जाता मी एकच सांगेन आणि नेहमी मी हेच वाक्य सांगेन का तुम्ही संतांच्या संगतीत राहा, ग्रंथाच्या सावलीत राहा. आपण म्हणतो मला गीता समजत नाही, ज्ञानेश्वरी समजत नाही. नाही समजत ना, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत चांगले. त्याचं थोडक्यात सांगायचं झालं ना, लहान बाळ असतं, त्याला काहीच कळत नसतं, तोपर्यंत ते किती आईवर अवलंबून असतं. आईसुद्धा त्याच्यावर किती लक्ष देते, नजरेच्या आडसुद्धा जाऊ देत नाही. माझं बाळ पडेल का, माझ्या बाळाला काही इजा होईल का, ती त्याच्या भोवताली चक्र मारत असते. आणि ते एकदा मोठं झालं तिचं लक्ष असतं त्या मुलाकडे, अजिबात लक्ष नसतं. तो बी मोठा झाला का त्याचं आईकडे लक्ष नसतं. मग तुम्हाला जर ग्रंथ समजलेच चांगल्यापैकी, मग काय राहिलं तुमच्या जीवनात शिल्लक. मग तुम्ही त्याच्याकडे पाठ करणार. जसं आई मुलगा मोठा झाला का गेला बाजूला निघून, तसं नाही ग्रंथ समजत ना समजू द्या. त्याच्या फक्त साधना करा. जीवनामध्ये सगळ्यात साधना जास्त महत्त्वाची. म्हणून सतत ग्रंथाच्या संगतीत, ग्रंथाच्या सावलीत आणि संतांच्या संगतीत आपण आपल्या जीवनाचा मार्गक्रम करायचा. एवढंच मी आजच्या या प्रसंगी सांगू शकते. एवढं ते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमते विणू तसे. बालक बोबडा बोले का वाकुड्या उचका पावली, जोज करुणी माऊली ते जे जेवे. इथंच माझ्या वाणीला पूर्ण विराम देते.